थांबा मंडळी, तुम्ही जर एक शेतकरी असाल किंवा शेतीशी निगडीत व्यवसाय करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आज आपण गाय गोठा अनुदान योजना 2026 याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. तुम्ही जर शेतीशी निगडीत व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय किंवा गाय, म्हशी यांचा व्यवसाय करत असाल, तर तुम्हाला महाराष्ट्र शासनामार्फत गायीसाठी गोठा बांधण्यासाठी अनुदान दिले जाते, आर्थिक सहाय्य दिले जाते. ते आर्थिक सहाय्य किती दिले जाते, त्याची काय प्रोसेस आहे, ते तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकता, ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती बघणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मी रोशन बावने. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका यासाठी अर्ज कसा करायचा? याची काय प्रोसेस आहे? यासाठी कोणते कागदपत्रे लागतात? तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. परंतु त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघावा लागेल. तेव्हाच तुम्हाला याची संपूर्ण प्रोसेस ए टू झेड समजणार आहे. चला तर मंडळी बघूया नेमकं काय आहे गाय गोठा अनुदान योजना 2026 सविस्तरपणे. तर मंडळी गाय गोठा अनुदान योजना 2026 नेमकी योजना काय आहे? तर ही योजना महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग किंवा शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत राबवली जाते. म्हणजे या योजनेचे नाव आहे शरद पवार ग्राम समृद्धी योजना. या योजनेच्या अंतर्गत ही योजना राबवली जाते. तर यामध्ये शेतकऱ्यांना गाई म्हशीसाठी पक्का गोठा बांधण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते. नेमकं या योजनेमार्फत काय केले जाते, तर तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे गाय म्हशींसाठी जे काही गोठा बांधायचे असेल त्यासाठी शासनाकडून आर्थिक अनुदान आपल्याला दिले जाते. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं अनुदान किती मिळते? तर जनावरांच्या संख्येनुसार अनुदानाची रक्कम ही बदलत असते. म्हणजे तुमची जनावरांची संख्या किती आहे त्यावर अनुदान डिपेंड असते तुम्हाला किती मिळू शकते. तुम्हाला कंपॅरिझनमध्ये समजून सांगतो की नेमकी तुम्हाला किती जनावर असल्यावर किती अनुदान मिळू शकते. तर समजा तुमचे जर 2 ते 6 इतकी जनावरे असेल तर तुम्हाला ₹77,000 पर्यंत अनुदानाची रक्कम ही मिळू शकते. तसेच तुमचे 6 ते 18 जनावरे असेल तर तुम्हाला 1.5 लाखापर्यंत अनुदानाची रक्कम ही मिळू शकते. तसेच तुमचे जर 18 पेक्षा जास्त जनावरे असेल, तर तुम्हाला 2,30,000 ते 3,00,000पर्यंत तुम्हाला अनुदान ही मिळू शकते. काही प्रकरणात थेट तुम्हाला 3,00,000पर्यंत सुद्धा अनुदान मिळू शकते. म्हणजे हे एकंदरीत डिपेंड आहे तुमची जनावरांची संख्या किती आहे. त्यानुसार तुमचं जे काही अनुदान आहे ते वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. तुमच्या संख्येनुसार ते कमी जास्त होऊ शकते. परंतु नेमका योजनेचा उद्देश काय तेच बघूया. तर जनावरांसाठी सुरक्षित व आधुनिक निवारा तयार करणे हाच मुख्य उद्देश या योजनेचा आहे. म्हणजे ज्याप्रमाणे माणसांना राहण्यासाठी निवारा आहे, त्याचप्रमाणे जनावरांना सुद्धा राहण्यासाठी सुरक्षित निवारा असायला हवा, गोठा असायला हवा. त्यासाठी शासनामार्फत ही योजना राबवली जाते आणि या योजनेच्या माध्यमातून जे काही जनावरांसाठी गाय गोठा अनुदानाचं आर्थिक सहाय्य मिळते, त्या आर्थिक सहाय्यातून आपण जनावरांसाठी योग्य पक्का गोठ्याचे बांधकाम जे आहे ते करू शकणार. त्यानंतर दुसरा उद्देश आहे तो म्हणजे दूध उत्पादन वाढवणे. म्हणजे जनावरांना जर योग्य निवारा चांगला म्हणजे ऊन, वारा, पाऊसपासून संरक्षण मिळाले, तर ते एकंदरीत त्यांच्या दूध उत्पादनात सुद्धा वाढ होते. म्हणजेच एकंदरीत काय होते, तर आपल्या शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ होते. जनावरांचं दूध उत्पादन वाढलं, तर त्याच्यामार्फत आपल्याला आर्थिक लाभ मिळेल, आपला आर्थिक फायदा होईल आणि एकंदरीत आपल्याला या योजनेच्या माध्यमातून जे काही आर्थिक सहाय्य मिळलं, त्यामार्फत आपल्या जनावरांची सुरक्षितता वाढली आणि त्याच्यामुळे आपल्या उत्पादनात सुद्धा वाढ झाली. तसेच शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे, हा सुद्धा एक मुख्य उद्देश या योजनेचा आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न हे वाढले पाहिजे. जनावरं जर योग्य राहण्याची सोय असली, निवारा असला, तर त्यांचे दूध उत्पादनात सुद्धा वाढ होते आणि एकंदरीत शेतकऱ्याचे उत्पन्न वाढते. हाच एक मुख्य उद्देश या योजनेचा आहे. तसेच शेणमूत्रांचा सेंद्रिय खत म्हणून उपयोग करणे. या योजनेबद्दल आपल्याला आर्थिक सहाय्य तर गोठा बांधण्यासाठी मिळतेच, परंतु या जे काही जनावरांपासून शेणमूत्र तयार होते, त्यापासून सेंद्रिय खत तयार करून त्याचा उपयोग आपल्या शेतीमध्ये करणे, म्हणजे एकंदरीत या जोडधंद्याचा खराखर उपयोग आपल्या शेतकरी बांधवांना झाला पाहिजे. तसेच ग्रामीण रोजगार वाढवणे. ग्रामीण भागामध्ये जर तुम्हाला गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत गोठा बांधून मिळाला, तर तुम्ही जनावरांची संख्यासुद्धा वाढवू शकता आणि एकंदरीत तुम्हाला त्या माध्यमातून रोजगार मिळते आणि आपलं उत्पन्न जे आहे शेतकऱ्यांचं ते वाढण्यास मदत होते. आता या योजनेअंतर्गत कोणत्या कामासाठी पैसे मिळतात ते आता बघूया. नेमकं अनुदानात खालील कामाचा समावेश होतो. ते कामं कोणते? तर सर्वात प्रथम आहे ते म्हणजे पक्का सिमेंट गोठा बांधणे. जे काही शेतामध्ये जनावरांना राहण्यासाठी पक्का सिमेंटचा गोठा बांधण्यासाठी जे काही आर्थिक अनुदान यासाठी दिलं जाते. त्यानंतर आहे जनावरांसाठी पाणी टाकी. म्हणजे गोठा तर बांधण्यासाठी अनुदान मिळते, परंतु जनावरांसाठी पिण्यासाठी पाण्याची टाकी बांधण्यासाठी सुद्धा यामध्ये अनुदान दिले जाते.
त्यानंतर शेण किंवा मूत्र साठवण व्यवस्था. तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे शेण व मूत्राचा उपयोग करून सेंद्रिय खत तयार करून ते शेतामध्ये टाकण्यासाठी या योजनेअंतर्गत याच्यासाठी सुद्धा पैसे दिले जाते. म्हणजे तुम्हाला त्याची साठवणूक करण्यासाठी तुम्हाला जे काही टाका बांधायचे असते त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला यामार्फत अनुदान दिले जाते. त्यानंतर चारा खाण्यासाठी गव्हाणी. चारा खाण्यासाठी जे काही म्हणजे आपण जे गव्हाणी म्हणतो त्याला टोपलं म्हणतो आपल्या भाषेमध्ये, गावठी भाषेमध्ये, ते सुद्धा यामार्फत तुम्हाला दिले जाते. त्यानंतर स्वच्छता व ड्रेनेज सुविधा. स्वच्छता करण्यासाठी ड्रेनेज सुविधा सुद्धा दिली जाते किंवा स्वच्छता कशी राखावी याबद्दल सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन केले. त्यासाठी जे काही संसाधने लागतात ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाईड केली जाते. त्यानंतर आता बघूया नेमकी याची पात्रता काय? कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे? तर सर्वात प्रथम तो शेतकरी जो आहे तो अर्जदार महाराष्ट्रातील एक शेतकरी असा. ही सर्वात प्रथम अट आहे. तो शेतकरी असावा त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकते. त्यानंतर आहे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे. शेतकरी म्हणजे त्याची जमीन ही स्वतःची असावी आणि त्याच्या नावावर ते सातबारा असावा. म्हणजे तो स्वतःची जमीन असणे यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर किमान 2 जनावरे असावी. तुम्हाला सांगितलं जनावरांनुसार तुमचं अनुदान कमी जास्त होऊ शकते. परंतु त्याची अट सुद्धा देण्यात आली आहे. कमीत कमी तुमच्याकडे 2 जनावरे तर असावीच. जास्तीत जास्त किती असू शकते आणि त्याच्यानुसार तुमचं जे काही रक्कम आहे अनुदानाची ते बदलत असते. म्हणजे तुमच्या डिपेंड आहे तुमच्या जनावरांची संख्या किती आहे त्यानुसार तुम्हाला ते अनुदान प्राप्त होतं. त्यानंतर आहे जनावराचे टॅगिंग केलेले असावे. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला जे काही जनावराचे टॅगिंग जे आहे ते करणे बंधनकारक असते. तुमच्या गावामध्ये जे काही पशुवैद्यकीय दवाखाना असेल तिथे जाऊन तुम्ही डॉक्टरांना सांगायचे की आम्हाला जनावराची टॅगिंग करायची आहे. ते तुमच्या घरी येऊन तुम्हाला एक जनावराची टॅगिंग करते आणि तुम्हाला एक नंबर दिला जाते. तो नंबर बरोबर ठेवायचा. त्यानंतर तुम्हाला मनरेगा किंवा ग्राम समृद्धी निकष लागू होऊ शकतात. तुम्ही जर हे सर्व पात्र असाल, तुमच्यामध्ये जर हे सर्व पात्रता कंप्लीट केलेली असेल, तर तुम्हाला मनरेगा किंवा ग्राम समृद्धी योजनेचे जे काही निकष आहे, ते लागू होऊ शकतात. जर तुम्ही या पात्रतापैकी एक जरी पात्रता पूर्ण केली नाही, तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. तसेच मनरेगा किंवा ग्राम समृद्धी निकष लागू होण्यासाठी तुम्हाला जे काही योजनेच्या पात्रता सांगितलेल्या आहे, त्या योजनेच्या पात्र पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर आता बघूया, की आवश्यक कागदपत्रे काय लागतात. तर तुम्हाला सर्वात प्रथम आहे ती म्हणजे आधार कार्ड. तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असणे गरजेचे आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा डॉक्युमेंट्स आहे तो म्हणजे सातबारा उतारा किंवा जमिनीचा पुरावा. म्हणजेच तुमच्या नावावर शेतजमीन असणे गरजेचे आहे. तेव्हाच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. शेतकऱ्याव्यतिरिक्त इतर कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला शेतकरी असणे म्हणजे तुमच्या नावावर सातबारा असणे आवश्यक आहे. तसेच तुम्हाला जनावरांची माहिती यामध्ये द्यावी लागणार आहे. तुमच्याकडे जनावरांची माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर बँक पासबुक. तुमच्याकडे स्वतःचं बँक पासबुक असणे गरजेचे आहे. ज्या बँक पासबुकवर तुम्हाला जे काही शासनामार्फत अनुदान प्राप्त होईल ते तुमच्या डायरेक्ट खात्यावरती जमा होणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा एक फोटो असणे गरजेचं आहे. तुमच्याकडे एक पासपोर्ट असणे गरजेचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायत प्रमाणपत्र. ग्रामपंचायतकडून तुम्हाला एक प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे. ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्यानंतर आता बघूया मित्रांनो अर्ज कुठे करायचा. आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा. तर जे काही अर्ज आहे तो तुम्हाला ऑफलाईनच करावा लागणार आहे आणि ऑफलाईन अर्ज हा सर्वात महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला आता तुम्ही अर्ज कुठं करायचा असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर अर्ज तुम्ही खालील ठिकाणी अर्ज करू शकता. त्यामध्ये सर्वात प्रथम आहे ते म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय. तुम्ही ग्रामस्तरावर सुद्धा डायरेक्टली अर्ज करू शकता. म्हणजे तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात सुद्धा तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकता का मला या योजनेअंतर्गत गोठ्याचे अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही पंचायत समिती किंवा तालुका कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता. ग्रामपंचायत जर तुम्हाला अर्ज करायचा नसेल, तर तुम्ही डायरेक्ट पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज करू शकता किंवा तुम्ही मनरेगा कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकता. मनरेगा कार्यालय म्हणजे ग्रामपंचायतीमध्येच तुम्हाला अर्ज करता येतो. तर ही योजना मुख्यतः ग्रामपंचायत मार्फतच चालते. तुम्ही या योजनेचा लाभ ग्रामपंचायत मार्फतच घ्यायचा असतो आणि त्यामार्फतच ही योजना राबविली जाते. त्यामुळे पहिल्यांदा ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याकडेच तुम्हाला संपर्क करायचा असतो. जर ग्रामपंचायत किंवा सरपंच यांनी तुम्हाला रिस्पॉन्स दिला नाही, तुम्हाला योग्य या योजनेबद्दल माहिती दिली नाही किंवा तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी टाळाटाळ केली, तर तुम्ही डायरेक्टली पंचायत समितीमध्ये जाऊन ह्या योजनेबद्दल अर्ज करू शकता. त्यानंतर त्या योजनेची जे काही तुमचा अर्ज केलेला आहे, त्याची माहिती ग्रामपंचायतला येईल आणि तुम्हाला शेवटी त्यांना लाभ द्यावाच लागणार आहे. तसेच तुम्ही ज्या कार्यालयामध्ये जाल हा अर्ज करण्यासाठी, तर तुम्हाला जे काही अर्जाचा फॉर्म आहे, तो तिथेच मिळतो आणि तो फॉर्म तुम्हाला घेऊन जे काही त्यावर माहिती भरायची आहे, ती माहिती पूर्णपणे आपली माहिती भरून तो फॉर्म तिथे जमा करायचा असतो. तो फॉर्म घ्यायचा आणि पूर्ण माहिती भरून तो त्यांच्याकडे जमा करायचा असतो. तसेच तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, की ऑफलाईन अर्ज न करता ऑनलाईन सुविधा नाही का बा? तर ऑनलाईन सुविधा सुद्धा या शासनामार्फत या योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या आहे. जे काही
काही जिल्ह्यात खालील पोर्टलवर तुम्ही अर्ज करता येतं. ते पोर्टल कोणतं? तर तुम्हाला महा-ई-जी-एस म्हणजेच महात्मा गांधी रोजगार हमी योजना पोर्टल. या पोर्टलवरून तुम्ही डायरेक्ट या योजनेसाठी अर्ज करू शकता. पण 90% केसेसमध्ये अजूनही ऑफलाईन प्रक्रिया जास्त चालू आहे. ऑनलाईनपेक्षा तुम्हाला ऑफलाईनमध्ये पटकन रिस्पॉन्स मिळतो आणि तुमचं काम जे आहे ते लवकरात लवकर केलं जाते. कारण ही योजना ग्रामस्तरावर असल्यामुळे याची प्रोसेस ही ऑफलाईनच 90% काम करते. तसेच तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, की नेमका अर्ज कसा करायचा? जे तुम्हाला आता मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कार्यालयात जा आणि अर्ज करून घ्या. तुम्ही जर ऑफलाईन अर्ज करत असाल, तर तुम्ही जे काही तुम्ही आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे अर्ज फॉर्म घ्या, तो भरून घ्या. त्यानंतर त्यासोबत जे काही त्यांनी कागदपत्रे सांगितली आहे, ते कागदपत्रे जोडा. मी तुम्हाला जे या व्हिडिओमध्ये सांगितले ते कागदपत्रे जोडून घ्या. त्यानंतर अधिकारी तपासणी करतील आणि मंजुरीनंतर टप्प्याटप्प्याने पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील. म्हणजेच तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, की अनुदान कसे मिळते? म्हणजेच अनुदान एक वन टाईम येते डायरेक्टली, की टप्प्याटप्प्याने येते? तर तुम्हाला 2 ते 3 टप्प्यामध्ये हे पैसे मिळतात. वन टाईम डायरेक्टली तुमच्या एकसाथ तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही. तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने ते पैसे दिले जाते. म्हणजे घरकुल योजनेसारखेच तुम्हाला यामध्ये पैसे मिळते. म्हणजेच तुम्हाला कामाच्या प्रगतीनुसार रकमा जमा होतात. जसं आपण घरकुल योजनेमध्ये पहिले जोता, त्यानंतर सज्जा लेव्हल, त्यानंतर स्लॅब लेव्हल अशा प्रकारे तुमची चेक निघत असते. त्याप्रमाणे गोठ्या योजनेमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचप्रमाणे पैसे मिळत असते. तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जे काही मी कागदपत्रे सांगितली, जे अर्ज कुठे करायचं ते सांगितलं, त्याप्रमाणे तुम्ही अर्ज करून घ्या. तरीसुद्धा तुम्हाला एक महत्त्वाची सूचना देतो. ती सूचना लक्षात ठेवा. आधी तुम्ही गोठा बांधू नका. मंजुरीनंतरच सुरू करा. तुम्ही आधी गोठा बांधू नका. तुम्ही जर म्हणत असाल, की मी आधी गोठा बांधतो नंतर अनुदान मी प्राप्त करतो, तर अशी चूक करू नका. अगोदर मंजुरी घ्या, त्यानंतर तुम्ही गोठा बांधा. तरच तुम्हाला ते पूर्णपणे अनुदान मिळू शकते. म्हणजे तुम्हाला गॅरंटी होऊन जाते पूर्णपणे, की आपली रक्कम पैसे मिळणारच आहे. त्यानंतर खोटी माहिती देऊ नका. तुम्ही जर खोटी माहिती दिली, तर तुमची जे काही योजनेसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे, तो अर्ज तुमचा कॅन्सल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जे काही माहिती द्याल, ते पूर्णपणे खरी द्या. तसेच मंजूर डिझाईननुसारच बांधकाम करा. जे काही मंजूर डिझाईन तुम्हाला मंजूर झाली असेल, त्यानुसारच तुम्हाला बांधकाम पूर्ण करायचं आहे. तसेच स्वतःच्या जमिनीवरच बांधकाम असणे आवश्यक आहे. तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमच्या नावावर सातबारा असणे गरजेचे आहे आणि स्वतःची जमीन असणे गरजेचे आहे. तरच तुम्ही आणि स्वतःच्या जमिनीवरच तुम्हाला ते बांधकाम करायचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायत मंजुरी सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. तुम्ही अर्ज केल्यानंतर ते ग्रामपंचायतकडे अर्ज येतो किंवा तुम्ही डायरेक्ट ग्रामपंचायतमध्ये सुद्धा अर्ज केला, तर ग्रामपंचायतने त्याला मंजुरी देणे गरजेचं आहे. जे जे काही ग्रामपंचायतने ग्रामसभा होते, त्यामध्ये ठराव घेऊन त्या तुमच्या अर्जाला त्या माध्यमातून मंजुरी मिळणे गरजेचे आहे. तेव्हाच तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो मंजूर केला जाईल आणि तुम्हाला या अनुदानाचा लाभ मिळू शकतो. आता बघूया नेमके या योजनेचे फायदे कोणते आहेत. तर ते काय, जनावरांचे आरोग्य सुधारते. म्हणजे जनावरांना ऊन, वारा, पाऊसपासून संरक्षण मिळते आणि त्यांचं एकंदरीत काय आहे, तर आरोग्य सुधारते. त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे दूध उत्पादन वाढते. त्यांना जर योग्य निवारा आणि ऊन पावसापासून संरक्षण मिळालं, तर एकंदरीत त्यांचं आरोग्य चांगलं राहते आणि त्यांचं दूध उत्पन्नसुद्धा वाढ होते. एकंदरीत आपल्या शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये या माध्यमातून वाढ होते. त्यानंतर शेतीला सेंद्रिय खत मिळते. तुम्ही जर या योजनेअंतर्गत लाभ घेऊन अनुदान प्राप्त केले आणि जनावरं घेतली, तर त्या जनावरांपासून जे काही सेंद्रिय खत मिळते, म्हणजे मूत्र आणि शेणखतामधून तुम्हाला सेंद्रिय खत तयार करता येतो. एकंदरीत तुम्ही खताचा वापर करून तुम्ही तुमच्या शेतीमध्ये त्याचा वापर केला, तर तुमच्या शेतीच्या उत्पादनातसुद्धा या माध्यमातून वाढ होते. त्यानंतर स्थिर उत्पन्नाचा स्रोत तयार होतो. तुम्ही जर शेतीबरोबर हा जोडधंदा केला जनावरांचा, तर तुम्हाला एकंदरीत दूध उत्पन्नातून जे काही उत्पन्न मिळते, तर तुम्हाला एक स्थिर उत्पन्नाचा स्रोत या माध्यमातून तयार होतो. म्हणजे तुमची शेती उत्पन्नाबरोबरच ह्या उत्पन्नाचा तुम्हाला सुद्धा फायदा होतो. हे मुख्य फायदे या योजनेअंतर्गत तुम्हाला प्राप्त होतात. म्हणजे तुम्हाला जनावर घ्यायला पैसे असेल, परंतु गोठा बांधायला पैसे नसेल, तर तुम्हाला या या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकते. तसेच तुम्हाला जनावरं घ्यायला सुद्धा शासनामार्फत अनुदान मिळते. त्यासाठी दुसरी योजना आहे. त्या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज करून त्यासाठी सुद्धा तुम्ही त्या अनुदानात सुद्धा लाभ घेऊ शकता. त्या योजनेअंतर्गत तुम्ही जनावरांचा लाभ घ्या आणि या योजनेअंतर्गत तुम्ही जनावरांसाठी गोठा बांधा. ते योजना काय आहे ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर आता बघूया मित्रांनो, नेमका पैसा कसा मिळते. तर तुम्हाला जे काही तुमचं डी-बी-टी पोर्टलद्वारे हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. म्हणजेच तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे तुम्हाला डायरेक्टली तुमच्या बँक खात्यात जमा होत असते. तर म्हणजेच तुम्हाला हे पैसे वन टाईम मिळत नसते, परंतु ते टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यावरती तुमच्या कामाच्या प्रगतीनुसार ते तुमच्या खात्यावरती जमा केले जाते. आता महत्त्वाचा पार्ट म्हणजे काय आहे, लोकांना माहीत नसलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहे. त्या गोष्टी कोणत्या? तर ग्रामपंचायत लिस्टमध्ये नाव नाही आलं तर अनुदान मिळत नाही. हो मित्रांनो, तुमच्या ग्रामपंचायत लिस्टमध्ये नाव येणे गरजेचे आहे. म्हणजे काय? तर तुम्ही जर आता अर्ज केला तरी लगेच फायदा होत नाही.
तुम्ही आत्ताच अर्ज केला आणि आत्ताच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असं होत नाही. जोपर्यंत तुमच्या ग्रामपंचायतच्या लाभार्थी लिस्टमध्ये तुमचं नाव येत नाही, तोपर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. म्हणजे गावाच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव असणे गरजेचे आहे. तेव्हाच तुम्ही या योजनेचा एकंदरीत लाभ घेऊ शकता. आता महत्त्वाचा पाठ सांगतो मित्रांनो तुम्हाला, नेमकं मंजुरी कोण देते? तुम्ही अर्ज तर केला, सगळे कागदपत्र दिले, परंतु या अर्जाला मंजुरी कोण देत असते? तर तुम्ही ही योजना ग्रामपंचायत लेव्हलला असल्यामुळे सर्वात प्रथम तर तुम्हाला ग्रामपंचायत या योजनेला मंजुरी देत असते. म्हणजे सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्या हाती योजना असते असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. त्यानंतर पंचायत समिती किंवा बी ऑफिस. तुम्ही ग्रामपंचायतला मंजुरी दिल्यानंतर तो अर्ज पंचायत समिती किंवा बी ऑफिसकडे जातो आणि त्यानंतर तिथून त्यांची मंजुरी मिळणे आवश्यक असते. ते मंजुरी मिळाल्यानंतरच तुमची जी काही योजना आहे ते फायनली तुमची अप्रूव्हल होत असते, तुमचा अर्ज जो आहे तो. त्यानंतर तुम्हाला आता मित्रांनो एक प्रो टिप सांगतो तुमच्यासाठी खास. ती म्हणजे सरळ ग्रामसेवकाला विचारा, माझं नाव गोठा योजनेच्या लाभार्थी यादीत टाका. असं तुम्ही डायरेक्ट जाऊन ग्रामसेवकांना सांगा, की माझ्याकडे शेती आहे, माझ्याकडे जनावरंसुद्धा आहे, परंतु माझ्याकडे गोठा नाही आहे. त्यासाठी मला गोठा बांधण्यासाठी जे काही शासनामार्फत या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते, त्या योजनेअंतर्गत मला त्या अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही माझं नाव त्या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये टाका, असं डायरेक्ट तुम्ही त्यांना जाऊन सांगू शकता आणि जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि अर्ज आहे ते त्यांना द्यावंच. त्यानंतर तुमचं जे काही यामुळे नाव आहे, ते तुमच्या लाभार्थी यादीमध्ये टाकलं जाईल. म्हणजेच यामुळे काय होईल, तर तुमचा अर्ज लवकर पुढे जातो. तुम्ही जर डायरेक्ट त्यांना जाऊन सांगितलं, तुमचा अर्ज जो आहे, तो लवकर पुढे जातो आणि मंजुरीची शक्यता वाढत असते. ही एक प्रो टिप महत्त्वाची लक्षात ठेवा मित्रांनो. तुम्ही डायरेक्टली इकडे-तिकडे न जाता ग्रामसेवकाशी संपर्क साधा. जर ग्रामसेवक चांगला असेल, जर लोकाभिमुख असेल, तो लोकांचे हिताचं काम करत असेल, तर तो तुमची समस्या नक्कीच ऐकेल आणि तुम्ही जर त्या योजनेसाठी पात्र असाल, तर तुमचं काम हे नक्कीच होईल आणि तुमचा अर्ज लवकर मंजूर होऊन तुम्हाला त्या अनुदानाचा लाभ मिळेल. तर ही होती शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल, तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असल्यास तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसेच हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेबद्दल सविस्तर माहिती समजून जाईल. तसेच मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाची माहितीचे अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.